शिवमहापुराण अध्याय क्रमांक 13 सदाचार, संध्या वंदन, प्रणव जप, गायत्री जप, दान, न्यायोचित धनोपार्जन व अग्निहोत्र याचे महत्त्व आणि महात्म्य। मंडळी नमस्कार, मी अविनाश देविदास कुलकर्णी माझ्या आपली उपासना पद्धती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मंडळी, आपण अनेक दिवसांपासून शिवमहापुराण कथा ऐकत आहोत आणि आपण जर कधी माझ्या या चॅनलवर नवीन असाल तर माझे हे चॅनल सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन क्लिक करा। चला तर मग आपण प्रत्यक्ष अध्यायाला सुरुवात करू। श्री गणेशाय नमः। सूत ऋषीजन सुतांना म्हणाले, महात्मन, आता आम्हाला सदाचाराविषयी काही सांगा। तसेच कोणती सत्कर्म केल्याने स्वर्गादी पुण्यलोक आणि कोणती दुष्कर्मे केल्याने भयंकर नरक यातना भोगाव्या लागतात त्याविषयीची सविस्तर माहिती सांगण्याची कृपा करा। सूत म्हणाले, मुनिजन हो, सदाचाराचे पालन करणाऱ्या विद्वान ब्राह्मणालाच स्वतःला ब्राह्मण म्हणविण्याचा अधिकार आहे। जो वेदांनी सांगितलेल्या आचारांचे पालन करतो, वेदांचा अभ्यास करतो, त्याला विप्र म्हणतात। जो सदाचार संपन्न आहे, जो वेदोपदिष्ट धर्माचे निष्ठेने आचरण करतो आणि जो विद्यावंत आहे, त्या ब्राह्मणाला द्विज म्हणतात। ज्याचे फारसे वेदाध्ययन झालेले नाही, जो वेदोक्त धर्मांचे थोडे बहुत पालन करतो आणि जो पुरोहित, मंत्री अशा पदांवर राहून राजाची सेवा करतो, त्या ब्राह्मणाला क्षत्रिय ब्राह्मण म्हणतात। जो ब्राह्मण कृषी किंवा वाणिज्य कर्म करतो, तसेच थोडेफार ब्राह्मणोचित आचरणही करतो, त्याला वैश्य ब्राह्मण असे म्हणतात। जो ब्राह्मण स्वतःच शेत नांगरतो, त्याला शूद्र ब्राह्मण म्हणतात। जो ब्राह्मण दुसऱ्यांचे दोष पाहतो, परद्रोह करतो, त्याला चांडाळ ब्राह्मण म्हणतात। जो क्षत्रिय पृथ्वीचे अर्थात आपल्या राज्याचे पालन व रक्षण करतो, त्याला राजा म्हणतात। राजपदावर नसलेल्या पण देशाचे रक्षण करणाऱ्या लोकांना क्षत्रिय म्हणतात। जो धान्यादी वस्तूंची खरेदी विक्री करून नफा मिळवितो, त्याला वैश्य म्हणतात। जो रत्ने, माणके व मोती विकतो, त्याला वणिक असे म्हणतात। जो मनुष्य ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या तीनही वर्णांची सेवा करतो, त्याला शूद्र म्हणतात। जो शूद्र स्वतः नांगर धरतो, त्याला वृषल म्हणतात। जे सेवा आणि शेती सोडून अन्य व्यवसाय करतात, त्यांना दस्यू म्हणतात। आता मी तुम्हाला मनुष्यांनी स्वहितार्थ काय करावे ते सांगतो। चातुर्वर्णातील सर्व लोकांनी ब्राह्म मुहूर्तावर उठावे, पूर्वाभिमुख बसून आपल्या इष्टदेवतांचे स्मरण करावे, आपल्या धर्मांचे अर्थात कर्तव्यांचे चिंतन करावे, त्यानंतर अर्थाचा विचार करावा। जे द्रव्य मिळविण्यासाठी काय काय करावे लागणार आहे, त्यासाठी कोठे जावे लागणार आहे, त्यामध्ये आपल्याला किती कष्ट पडणार आहेत, त्यामधून किती उत्पन्न होईल व किती खर्च होईल, या सर्व गोष्टींचा नीट विचार करावा। रात्रीच्या शेवटच्या प्रहराला उषक काल म्हणतात। त्या अंतिम प्रहराच्या अर्ध्या किंवा मध्यभागाला संधी म्हणतात। ब्राह्मणाने लवकर उठून या संधिकालीच मलमूत्र विसर्जन करावे। शरीराला वस्त्राने आच्छादून घराबाहेर पडावे। जलाशय, देवालय, लोकांचा वावर असलेली स्थाने यांच्यापासून दूर एकांतात जाऊन उत्तराभिमुख बसावून प्रातर्विधी उरकावेत। उत्तरावर्ती बसणे शक्य नसेल तर अन्य दिशांना तोंड करून बसावे। उठल्यावर मलाकडे पाहू नये। जलाशयातून बाहेर काढलेल्या पाण्यानेच गुदा व लिंग शुद्धी करावी। उदास्थानी 3, 5 किंवा 7 वेळा माती लावून ते पाण्याने धुवावे। लिंगाला थोडीशी माती लावून ते शुद्ध करावे। त्यानंतर अन्यत्र जाऊन हातपाय धुवावेत। 8 वेळा खळखळून चूळ भरावी। दंतधावनासाठी कडुनिंबादी वृक्षांची कोवळी फांदी घ्यावी। तिने दात घासताना तर्जनीचा वापर करू नये मंडळी। त्यानंतर जलदेवतांना नमस्कार करावा। मुखाने मंत्रोच्चार करीत जलाशयात स्नान करावे। गळ्या एवढ्या किंवा
कमरे एवढ्या पाण्यात उभे राहून डुबकी मारावी. खोल पाण्यात उभे राहणे शक्य नसेल तर गुडघ्या एवढ्या पाण्यात उभे राहून अंगावर पाणी घ्यावे. जाणत्या मनुष्याने मंत्रोक्त स्नान करून त्याच तीर्थातील जलाने देवादिकांना स्नानांग तर्पणही करावे. त्यानंतर धूत वस्त्र नेसावे, उत्तरीय धारण करावे. अंगावर काढलेली आधीची ओली वस्त्रे विस्तृत जलाशयावर कधीही धुवू नये. ती एखाद्या विहिरीवर, कुंडावर किंवा घरी नेऊन धुवावी. ती चांगली पिळावी. वस्त्रे पिळताना जे पाणी खाली पडते ते एखाद्या विशिष्ट श्रेणीच्या पितरांच्या तृप्तीसाठी असते. त्यानंतर जाबाली उपनिषदातील ओम अग्निरिती या मंत्राचा उच्चार करून भस्म अभिमंत्रित करावे. त्या भस्माने भाळावर त्रिपुंड काढावा. या विधीचे पालन केले नाही किंवा तत्पूर्वी हातातील भस्म जलात पडले तर मनुष्याला नरकप्राप्ती होते. असो, मग पापांच्या शांतीसाठी आपोहिष्टा या मंत्राने मस्तकावर पाणी शिंपडावे. यस्य क्षयाय या मंत्राचा उच्चार करून पायांवर जल शिंपडावे. यालाच संधी प्रोक्षण म्हणतात. आपोहिष्टेती मंत्रामध्ये 3 ऋचा आहेत आणि प्रत्येक ऋचेमध्ये गायत्री छंदाचे 3 चरण आहेत. त्यातील पहिल्या ऋचेच्या 3 चरणांचा उच्चार करून अनुक्रमे चरण, मस्तक आणि हृदय यांच्यावर शिंपडावे आणि तिसऱ्या ऋचेच्या 3 चरणांचा उच्चार करून अनुक्रमे हृदय, मस्तक आणि चरण यांच्यावर जल शिंपडावे. विद्वान पुरुष या स्नानालाच मंत्रस्नान म्हणतात. अपवित्र वस्तूचा स्पर्श झाला असेल, आरोग्य चांगले नसेल, राजावर आणि राष्ट्रावर काही संकट आले असेल किंवा प्रवासात पुरेसे पाणी उपलब्ध नसेल तर मंत्रस्नान करावे. प्रातःकालीन संध्या उपासनेमध्ये गायत्री मंत्राचा जप करून ऊर्ध्व दिशेला सूर्यासाठी 3 वेळा अर्घ्य द्यावे. माध्यान्ह संध्यासमयी गायत्री मंत्राचा उच्चार करून सूर्याला 1 अर्घ्य द्यावे. सायंकाळची संध्या करताना पश्चिम दिशेकडे मुख करून बसावे. सूर्यासाठी पृथ्वीवरच अर्घ्य अर्पण करावे. प्रातःकाळी आणि माध्यान्ही ओंजळीमध्ये अर्घ्य जल घेऊन अंगुलीच्या दिशेने सूर्यदेवासाठी अर्घ्य द्यावे. अंगुलीच्या छिद्रातून मावळतीकडे जाणाऱ्या सूर्याला पाहावे. सूर्यासाठी स्वतःभोवती प्रदक्षिणा घालावी. शुद्ध जलाने आचमन करावे. सायंकाळी सूर्यास्तापूर्वी 2 घटिका आधी केलेली संध्या निष्फल असते, कारण तो सायंसंध्येचा समय नाही. मंडळी, 1 घटिका म्हणजे 24 मिनिटांचा काळ. संध्या ही वेळेवरच झाली पाहिजे अशी शास्त्राची आज्ञा आहे. संध्या उपासनेत एका दिवसाचा खंड पडला तर अन्य दिनी 3ही संध्यासमयी नित्य जपाव्यतिरिक्त गायत्रीचा 100 वेळा जप करून प्रायश्चित्त घ्यावे. संध्यादी नित्य कर्मांमध्ये 10 दिवसांचा खंड पडला तर 1,00,000 गायत्री जप प्रायश्चित्त घ्यावे. नित्य कर्मांमध्ये 1 महिन्याचा खंड पडला तर संध्या उपासकांनी आपला उपनयन संस्कार पुन्हा करवून घ्यावा. मोक्षप्राप्तीसाठी ईश म्हणजे शंकर, गौरी, कार्तिकेय, विष्णू, ब्रह्मा, चंद्र, यम आणि अन्य देवता या सर्वांना एकरूप मानावे. शुद्ध जलाने तर्पण करून त्यांना तृप्त करावे. हे तर्पण ब्रह्मार्पण करून आचमन करावे. उपासनेसाठी तीर्थाची उजवी बाजू किंवा उजवीकडील प्रशस्त मठ, मंत्रालय म्हणजेच वैदिक पाठशाळा, देवालय, पवित्र स्थान, आपले घर किंवा कोणतेही नियत पवित्र स्थान योग्य होय. उपासना करताना योग्य आसनावर स्वस्थ चित्त बसावे. मन एकाग्र करावे. आपल्या इष्टदेवतांना व गुरुवर्यांना नमस्कार करावा. प्रथम प्रणवाचा, नंतर गायत्रीचा जप करावा. प्रणवाच्या अ, उ, म या 3 अक्षरांना जीव आणि ब्रह्म यांचे ऐक्यच प्रतिपादित होते. म्हणून आपण करीत असलेली प्रणवाची उपासना ही जीवस्वरूप अशा आपल्याला शिवत्वाकडे नेणार आहे अशी दृढ श्रद्धा हवी. तसेच प्रणवाचा जप करताना आपण त्रैलोक्याची सृष्टी करणारे ब्रह्मदेव, पालनपोषण करणारे विष्णू
आणि संहार करणारे रुद्र या त्रिरूपातील परमात्म्याचीच आराधना करत आहोत अशी भावना ठेवावी. तो परमात्मा म्हणजे ब्रह्मस्वरूप ओंकार. आमची ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, मन आणि बुद्धी यांना भुक्तिमुक्तिदायक अशा धर्माच्या आचरणासाठीच नित्य प्रेरणा देऊ असे चिंतन करावे. अशा प्रकारे अर्थानुसंधान ठेवून प्रणवाराधना करणारा मनुष्य ब्रह्मपदाची प्राप्ती करून घेतो. असा जप करणे शक्य नसेल तर एकाग्रतेने नुसता मंत्र जप करावा, त्यावेळेनेही मोक्ष मिळतो. ब्राह्मणांनी गायत्री मंत्राचा प्रातःसमयी 1000, माध्यान्हसमयी 100 आणि सायंकाळी 28 वेळा जप करावा. क्षत्रिय आणि वैश्यांनी 3 संध्यासमयी आपल्या सामर्थ्यानुसार गायत्री जप करावा. आपल्या शरीरात मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, आज्ञा आणि सहस्रार ही 6 सूक्ष्म चक्रे आहेत. त्यात अनुक्रमे विद्येश्वर, ब्रह्मा, विष्णू, ईश, जीवात्मा आणि परमेश्वर यांचे अधिष्ठान असते. साधकाने ब्रह्मबुद्धीने हे सर्व एकरूपच असून मीही ब्रह्मच आहे या धारणेने श्वासाकडे लक्ष द्यावे. हाच सोहम जप होय. सोहम जप करताना स्वतःसहित या संपूर्ण चराचर दृश्यादृश्य विश्वात अंतर्बाह्य एकमेव ब्रह्मतत्वच विराजमान आहे अशा अर्थाने चिंतन करावे. जीवाला परब्रह्म स्वरूप स्थित करणे अर्थात जीवाला शिवाशी जोडणे हेच सोहम जपाचे मूळ तत्व आहे. याचा नित्य सहस्त्र जप केल्याने ब्रह्मलोक प्राप्ती होते. 100 वेळा जप केल्याने इंद्रपदाची प्राप्ती होते. ब्राह्मणेतर कोणत्याही पुरुषाने आत्मरक्षणासाठी थोडा वेळ जरी सोहमचा जप केला तरी त्याला ब्राह्मण कुळात जन्म मिळतो. ज्याला आपल्या कल्याणाची इच्छा आहे त्याने नित्य प्रभाती शुचिर्भूत होऊन सूर्यसम्मुख बसून शुद्ध अंतःकरणाने मंत्रानुष्ठान करावे. जो मनुष्य गायत्रीचा 12 लक्ष जप करतो तोच खऱ्या अर्थाने ब्राह्मण असतो. ज्या ब्राह्मणाने गायत्रीचा 1 लाखही जप केलेला नाही त्याला कोणत्याही स्वरूपाचे वैदिक कार्य करण्याचा अधिकार नाही. मनुष्याने 70 वर्षांपर्यंत वर्णाश्रम धर्माचे नियमपूर्वक पालन करावे. त्यानंतर त्याने गृहत्याग करून संन्यास घ्यावा. संन्याशाने नित्य प्रभाती 12,000 संख्येत प्रणव जप करावा. या साधनेत 1 दिवस खंड पडला तर दुसऱ्या दिवशी त्या दिवसाचा व आधीच्या दिवसाचा मिळून 24,000 जप करावा. या जपानुष्ठानाचे ब्रह्मप्राप्तीसाठी निष्ठेने आचरण करावे. या आराधनेत 1 महिना खंड पडला तर प्रायश्चित्त म्हणून प्रणवाचा 1.5 लक्ष जप करावा. त्याहीपेक्षा अधिक काळ खंड पडला असेल तर आचार्यांकडून प्रणव साधनेची पुन्हा दीक्षा घ्यावी. प्रायश्चित्त घेतल्याने साधनेतील दोषांची शांती होते. हे शांती कर्म केले नाही तर नरक यातना भोगाव्या लागतात. संन्यासाव्यतिरिक्त अन्य वर्णाश्रम धर्माच्या लोकांनी धर्म आणि अर्थ यांच्या प्राप्तीसाठी सातत्याने प्रयत्नशील राहावे. पण ज्याला मोक्षप्राप्तीची तळमळ आहे त्यांनी ब्रह्मज्ञानाचाच अभ्यास करावा व त्या अनुषंगाने साधना करत राहावे. धर्ममार्गाने मिळवलेल्या द्रव्यातून प्राप्त झालेले भोग सुखकर असतात. त्या भोगातून वैराग्यही उत्पन्न होते. अधर्माने मिळवलेल्या धनापासून उत्तमोत्तम असे कितीही भोग प्राप्त केले तरी सुख, शांती, समाधान लाभत नाही. त्या भोगांपासून तीव्र आसक्तीच उत्पन्न होते. धर्म 2 प्रकारचा आहे. देहाशी निगडीत असलेला धर्म आणि धनाशी निगडीत असलेला धर्म. देहाने तीर्थस्नानादिकांच्या रूपाने धर्म घडतो. धनाने दान यज्ञादी रूपाने धर्म घडतो. मनुष्याला धर्माने धन व तपश्चर्याने दिव्य रूप प्राप्त होते. जो मनुष्य कामनांचा त्याग करतो, त्यांच्याविषयी उदासीन राहतो, त्यांचे अंतःकरण शुद्ध होते. त्या शुद्धीतून मोक्षपर ज्ञानाचा उदय होतो. सत्ययुगात ध्यानाने, त्रेतायुगात तपश्चर्याने, द्वापरयुगात यज्ञादिकांनी ज्ञानप्राप्ती होते असे. पण कलियुगात धनालाच फार प्राधान्य प्राप्त झाले आहे. त्यामुळे मनुष्याच्या कल्याणासाठी दानादिक द्रव्य साध्य धर्मच योग्य होईल. कलियुगात देवप्रतिमांच्या पूजनानेच ज्ञानप्राप्ती होईल असे
सांगितले आहे. प्रत्येकाला आपल्या पाप पुण्यांची फळे भोगावीच लागतात. धर्म हा सुखस्वरूप आहे. धर्माच्या आचरणाने अभ्युदय होतो. अधर्म हा हिंसात्मक आहे. तो दुःख आणि अधोगतीलाच कारणीभूत होतो. म्हणून उत्तम सौख्य, उत्तम भोग व मोक्षप्राप्तीसाठी धर्म मार्गांचा अवलंब करावा. सदाचाराने राहावे. जो मनुष्य एखाद्या सत्शील ब्राह्मणाची आजीवन उपजीविका पाहतो त्याला ब्रह्म लोक प्राप्ती होते. 1000 चांद्रायण व्रत केल्याने ब्रह्मलोकाची प्राप्ती होते. जो क्षत्रिय सहस्र कुटुंबाची उपजीविका चालवतो त्याला इंद्रलोकाची प्राप्ती होते. जो क्षत्रिय 10,000 कुटुंबांचे पालनपोषण करतो त्याला ब्रह्मलोकी गती मिळते. जो मनुष्य ज्या देवतेप्रित्यर्थ दानधर्मादी सत्कर्मे करतो तो मरणोत्तर त्याच देवतेच्या लोकी जातो. धनहीन मनुष्याने तपश्चर्या करावी, कारण तपस्या आणि तीर्थसेवनाने त्यालाही अक्षय सुख प्राप्त होते. ऋषीजन हो, आता मी तुम्हाला धनार्जनाविषयी काही सांगतो. ब्राह्मणाने धनप्राप्ती करताना अतिशय सावध राहावे. त्याने योग्य व्यक्तीकडूनच दान स्वीकारावे. यज्ञ करून द्रव्य मिळवावे. धनाच्या अपेक्षेने दीन व लाचार होऊ नये. अनुचित व क्लेशकारक कर्मे करू नयेत. सन्मार्गाने धन मिळवून त्याचा संग्रह करावा. क्षत्रियाने आपल्या पराक्रमाने तर वैश्याने शेती, गोपालन, व्यापार आदी मार्गांनी धन मिळवावे. शूद्राने सेवा कर्मे करून धनार्जन करावे. जो गरीब आहे त्यानेही कष्ट करून न्याय्य मार्गानेच धन मिळवावे व त्याचे रक्षण करावे. मनुष्याने धर्ममार्गाने धन मिळवावे आणि त्यातूनच दानधर्मही करावा, कारण दानाने ज्ञानप्राप्ती होते आणि ज्ञानाने मोक्षप्राप्ती सुलभ होते. दानाचे महत्त्व अपार आहे. ते परम कल्याणप्रद आहे. हे लक्षात घेऊन गृहस्थाने धनधान्यादी सर्व वस्तूंचे यथाशक्ती दान द्यावे. तहानलेल्यास पाणी द्यावे. भुकेलेल्यास अन्न द्यावे. धान्य द्यावे. भक्ष्य, भोज्य, लेह्य, चोष्य अशा 4ही प्रकारच्या सिद्धान्नाचे दान द्यावे. त्याच्या घरचे अन्न खाऊन जर कोणी कथाश्रवणादी सत्कर्म करत असेल तर त्याचे अर्धे पुण्यफल दात्याला प्राप्त होते. जो मनुष्य स्वतः दान घेतो त्यानेही दानात प्राप्त झालेल्या वस्तूंचे दान द्यावे आणि त्या प्रतिग्रहजनित पापाच्या शुद्धीसाठी तपश्चर्या करावी. तसे केले नाही तर त्याला रवरव नरक प्राप्त होतो. मनुष्याने न्याय मार्गाने मिळविलेल्या धनाचे 3 भाग करावे. त्यापैकी 1 भाग धर्मासाठी खर्च करावा. दुसरा भाग वृद्धीसाठी म्हणजे स्वतःच्या आर्थिक विकासासाठी संग्रही ठेवावा आणि 3ऱ्या भागाने आपली उपजीविका चालवावी. धर्मकार्यासाठी राखून ठेवलेल्या द्रव्यातून नित्य नैमित्तिक काम्य कर्मे करावी. वृद्धीसाठी संग्रही ठेवलेल्या द्रव्यातून व्यापार व्यवसाय करावा. नफा मिळवावा. त्यातून हितकारक सीमित उपभोग घ्यावेत. नफा मिळविण्यासाठी लोकांना नाडू नये. नफ्याचा 6वा भाग दान द्यावा. जो शेती करतो त्याने आपल्या मिळकतीचा 10वा भाग हा दान करावा. त्यामुळे पापाची शुद्धी होते. उत्पन्नाचा ठराविक भाग दानधर्मासाठी खर्च केला नाही तर बुद्धी भ्रष्ट होते. शेती आणि व्यापारात नुकसान सोसावे लागते. एखाद्याला अकस्मात धनलाभ झाला असेल तर त्याने त्यातील अर्धा हिस्सा दान द्यावा. एखाद्याने चुकीच्या मार्गाने किंवा ज्यांच्याकडून दान घेऊ नये अशाकडून दान घेतले असेल तर ते सर्वच्या सर्व दान जलाशयात विसर्जित करावे. ज्याला सुख समृद्धीची अपेक्षा आहे त्याने सदाचारी ब्राह्मणाला घरी बोलवून त्याला यथाशक्ती दान द्यावे. जो याचना करून द्रव्य किंवा धान्य मिळवतो त्यानेही दान करायला हवे. जो दान देतो असे सांगून दानधर्म करत नाही, अर्थात ब्राह्मणाला वा याचकाला आशा दाखवून त्यांची निराशा करतो, तो जन्मजन्मांतरी कर्जबाजारी होतो. जो ज्ञानी आहे त्याने लोकांच्या कर्मांचे मूल्यमापन करू नये.
दुसऱ्यांचे दोष सांगू नये, कोणाचेही पाहिलेले वा ऐकलेले रहस्य प्रकट करू नये, तसेच इतरांचे अंतःकरण व्यथित होईल असे काही बोलू नये. विद्वान आणि जाणत्या मनुष्याने ऐश्वर्य प्राप्तीसाठी दोन्ही संध्यासमयी अग्निहोत्र करावे, किमान एकदा तरी करावे. अग्निहोत्रात विधीपूर्वक दिलेल्या आहुतींनी सूर्य आणि अग्नी संतुष्ट होतात. ज्यांना अग्निहोत्र करणे शक्य नाही त्यांनी घरात शिजविलेल्या पक्वान्नांचा नैवेद्य समर्पित करावा. हेही शक्य नसेल तर संध्यासमयी जप करून सूर्याला नमस्कार करावा. ज्यांना आत्मज्ञानाची इच्छा आहे तसेच ज्यांना धन ऐश्वर्य प्राप्तीची इच्छा आहे त्यांनी अशा प्रकारे विधिवत उपासना करावी. जे नेहमी ब्रह्मयज्ञ करतात, देवतांची पूजा करतात, अग्निपूजा व गुरुसेवा तत्परतेने करतात, ब्राह्मणांना भोजन व द्रव्य दक्षिणा देऊन संतुष्ट करतात, ते सर्व लोक स्वर्गलोकी सर्वोत्तम भोग भोगतात. मंडळी, आजच्या अध्यायामध्ये आपण अत्यंत उपयुक्त अशी माहिती बघितली, ज्यामध्ये सदाचार कसा असतो, संध्यावंदन कसे करावे, प्रणव जप कसा करावा, गायत्री जप कसा करावा, दान कोणते घ्यावे कोणते द्यावे, नंतर धन कसं मिळवावं, अग्निहोत्राचं महत्त्व आणि त्यांचं महात्म्य आपण या अध्यायामध्ये बघितलं आहे. मंडळी, आता आपण पुढील अध्यायामध्ये अशाच प्रकारे नवीन नवीन माहिती ही घेणार आहोत. तर आजच्या करता एवढंच. पुन्हा भेटू, तोपर्यंत शुभम भवतु. श्री शिवार्पणमस्तु.